मराठी कुमार भारती इयत्ता 10वी। आज आपण अभ्यासणार आहोत पाठ क्रमांक 2, बोलतो मराठी। या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी। डॉक्टर नीलिमा गुंडी या मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका। त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत। भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह अशी एकूण त्यांची 35 पुस्तके प्रकाशित आहेत। या पाठात मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची कशी निर्मिती होते याचे वर्णन आलेले आहे आणि व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते। ती नवीन माहिती मिळाल्याचा आनंद देखील मिळतो। आपल्या जीवनात भाषा खूप महत्त्वाची असते। आपल्या जीवनात भाषेला आपण महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होत असते, हे या पाठातून स्पष्ट होते। पाठाच्या सुरुवातीला एक विनोद आलेला आहे। विनोद म्हणजे गमतीदार प्रसंग। नवरा बायको यांच्यातला तो संवाद आहे। बायको म्हणते, मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे। आली मोठी जादूगार। आता या ठिकाणी विनोदाची निर्मिती झालेली आहे, कारण येथे बनवणे हे क्रियापद शोभत नाही। बनवणे हे क्रियापद हिंदी भाषेतून हल्ली आपल्या स्वयंपाकघरात नको तितके घुसले आहे। मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी खरं तर वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत, पण हल्ली आपल्याकडे सगळे पदार्थ फक्त आणि फक्त बनवले जातात। खरं तर मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा रूढ अर्थ आहे। त्यामुळेच माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य वाटायला नको। मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे। उदाहरण म्हणून मराठीतलं मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते हे आपण लक्षात घेऊ। जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे। इथे मारणे म्हणजे मार देणे असा अर्थ कुठेच आलेला दिसत नाही। विद्यार्थी मित्रांनो, हीच तर खरी भाषेची गंमत असते।
आणि आज आपल्याला या पाठातून हीच भाषेची गंमत समजून घ्यायची आहे. शब्दप्रयोगांप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. उदाहरणार्थ एक वाक्प्रचार आपण घेऊयात. खस्ता खाणे. यात खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत करून घेणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर अर्थाचा अनर्थ होईल. अगदी तशाच प्रकारे कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये आपल्याला आढळतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा त्याचा शब्दशः अर्थ नाही. आणि आपण जर तसा शब्दशः अर्थ घेतला तर अर्थाचा फार मोठा अनर्थ होऊ शकतो. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. यातला फरक देखील आपण लक्षात घ्यायला हवा. म्हणजे काय तर एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होतो. अशी अनेक उदाहरणं देता येतील. त्यासाठी म्हणजे अर्थाचा अनर्थ होऊ नये यासाठी आम्हाला शब्दकोश वापरण्याची सवय करून घ्यावी लागेल. आता अक्कलवान हा शब्द पाहू. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. हे जर माहीत नसेल तर कोण आपलं कौतुक करत आहे आणि कोण आपली फिरकी घेत आहे हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे देखील नीट लक्षात घेतले पाहिजे. हे जर नीट माहीत नसेल तर अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे. यात प्रत्यय फार महत्त्वाचा आहे. हल्ली काय झालंय, हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे असं असायला हवं. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. आपण देखील संगणकाच्या संबंधी अनेक नवे शब्द, इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात करत आहोत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. उदाहरणार्थ टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ करतो? मी स्टडी केली असं म्हणण्याऐवजी मी अभ्यास केला असं म्हणायला काय हरकत आहे? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे.
यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. उदाहरणार्थ मोरांबा हा एक शब्द. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी त्याचा संबंध आहे. जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस. म्हणजे एकूणच काय तर शब्दांची पालमुळं किती खोलवर पसरलेली असतात हे केवळ आणि केवळ शब्दांची व्युत्पत्ती शोधल्यामुळे आपल्या लक्षात येते. एक वाक्प्रचार आपण पाहू. कदर करणे. कदर करणे हा एक वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर. कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुका होत नाहीत. उदाहरणार्थ अनुसया हे असे नाव नसून ते अनसुया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. म्हणजे मनात असूया नसलेली, मत्सर द्वेष नसलेली अशी ती अनसूया. हे जेव्हा कळते तेव्हा खऱ्या अर्थाने शब्द मनात पक्का रुजतो. अगदी तसंच जरा जरजर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य ज आहेत. जला य. तर जरा म्हणजे थोडे, जर म्हणजे कलाबोध. आता या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. आता दंतमुलीय म्हणजे काय तर दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. म्हणजे एकूणच काय तर शब्दाचे उच्चार, या उच्चारावर देखील शब्दाचे अर्थ अवलंबून असतात. भाषेत आपण अनेक शब्द उच्चारतो. कोणत्या अक्षराशी संबंध तोडतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना भाषेत खूप महत्त्व असते. उदाहरणार्थ सूतकताई हा शब्द जर सुतक ताई असा लिहिला तर कसा वाटेल. तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे शोध घेऊन आपण थकू. म्हणजे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. पुराणात काय आहे तर पुराणातली मूळ म्हण आहे पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरण. पण वानगीचं काय झालं वांगी, आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. मग अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती आपल्याला चकवतात. उदाहरणार्थ राजाचे कलेवर प्रेम होते. कलेवर. दुसरं उदाहरण अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता दोन्ही वाक्यांमध्ये
कलेवर हा एक शब्द आलेला आहे. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली ही अशी शक्तिस्थळं आम्ही जाणून घेतली पाहिजेत. आम्ही आमच्या भाषेचा सन्मान राखायला हवा. आपल्या घरी दारी बोलली जाणारी मराठी ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिलेला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिलेला आहे. आपण आपल्या मातृभाषेतून जितक्या मोकळेपणाने बोलू शकतो तितक्या मोकळेपणाने अन्य भाषेतून बोलू शकत नाहीत. कारण तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे असे नाते असते. ते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञान देखील आपण मिळवायला हवे. विद्यार्थी मित्रांनो, आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. म्हणजे ती आपला जीव की प्राण असते. तिचे हे जीवनातील स्थान आम्ही कायम ठेवायला हवे. आता एक उदाहरण पाहू. आता पाऊस पडत आहे. यात पाऊस पडणे ही एक घटना आहे. या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया येते ते आपण पाहू. पहिलं वाक्य आहे, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. दुसरं वाक्य आहे, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्य आपल्याला तयार करता येतील आणि त्यातून आमच्या मनातील भाव खुलत जाईल. भाषा ही अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे बारकाईने सांगायला मदत करत असते आणि त्यामुळेच भाषेचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू. हे आपण विसरून चालणार नाही.